प्रवासात अनेक गोष्टी आपण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल. नेहमी ऋषी सुरुवात करतो व्हिडिओची, आज मी करते. आणि आज आम्ही चाललोय फिरायला आमच्या न्यू माईक सोबत. बघा आमचे माईक आलेले आहेत. आता तुम्हाला आमचा आवाज एकदम क्लिअर येईल, एकदम क्लिअर. अबे क्या बोल रहा है? पिलियल बोल, पिलियल बोल. फ्लिपकार्टने आम्हाला माईक पाठवलाय आणि आज आम्ही चाललोय अलिबागला फिरायला. कारण का आज आहे काय, आज स्पेशल डे आहे. कुठला स्पेशल डे आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आज खूप स्पेशल डे आहे आणि तुम्ही तोपर्यंत स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल कुठला स्पेशल. थंबनेल जर आम्ही चांगला एडिट केला आमच्या एडिटरनी, त्या थंबनेल वरून पण तुम्हाला आयडिया येईलच. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा. गाईज आता आम्ही वर्सोली बीचला आलोय. 12 वाजलेत आता आणि आम्ही नाश्ता नाही केला अजून. तो नाश्ता घेऊन आलोय सोबत करायला. आणि नाश्ता करायसाठी आम्ही लोकांनी व्ह्यू पण चांगला शोधून काढलाय. गाडी लावायला पण मस्त भेटली. आम्ही गाडीत बसून मस्त मॅगी खात समोरचा व्ह्यू बघतो. तुम्हाला एकदा पण दाखवतो व्ह्यू. हे बघा आता कसं आहे. हे बघा कसं मस्त व्ह्यू भेटलाय आम्हाला मॅगी खाण्यासाठी, आहे ना. आणि ते आमची मॅगी मला पण बोल ना आता. आळशी आहेस नुसता. एका लग्नाच्या गर्दीत नजर तुझी मला लाभली. 8 वर्षांची ती साक्ष, 8 वर्षांची ती साक्ष माझ्या किती चढ उतार आले तरी हात तुझा सुटला. गाणं कुठनं यांनी शोधलंय काय माहिती. कधी लांब होतीस तू तरी अंतर मनात उरलं नाही, तरी अंतर मनात उरलं नाही. 8 वर्षे झाली आज जाणवी तुझं माझं नातं. दादर असो की पनवेल श्वास माझा तुझ्याच वाटेवर चालतं. लग्नाच्या ट्रेनच्या त्या प्रवासात अनेक गोष्टी आपण. प्रत्येक आठवणीत तुझी सावली सोबत होती. कठीण काळात तूच माझी पहिली आणि शेवटची ओळ होती. त्या दिवशी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरतंय. ऋषी आणि जयी हे नाव आता एका छताखाली. मला रडवलंय हे होतं माझं सरप्राईज. मला हा सांगत होता गिफ्ट आहे तुझ्यासाठी, सरप्राईज आहे काहीतरी सरप्राईज. तर मी हातात मॅगी आणायला गेलो, त्याची बॅग चेक करत होती की काय सरप्राईज आहे. हे सॉन्ग सरप्राईज होत. अजून एक सरप्राईज आहे तिचा बाकी. हा सरप्राईज चांगला होता. माझा रुमाल पण नाही. कसा होता सरप्राईज? अनएक्सपेक्टेड खरंच. मला पहिला वाटलं यांनी असंच कुठलं तरी गाणं लावलंय, कुठलं तरी गाणं शोधलंय यांनी असं. पण नंतर जेव्हा ते वर्डिंग्स आले तेव्हा
मी एकदम शॉक झाले की रे. सो आता तुम्हाला कळलं असेल ह्या गाण्यावर, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी नंतर सांगणार होते काय होतं, पण आता तुम्हाला ह्या गाण्यावरून कळलं असेल की काय आज आजच्या दिवशी मी आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पडलेलो. सो या दिवशी दरवर्षी आम्ही हा दिवस सेलिब्रेट करतो, कुठेतरी बाहेर फिरायला जातो, एन्जॉय करतो पूर्ण दिवस, खातो पितो मस्त मजा करतो. तर आजचा पण दिवस आम्ही मजा करणार आहोत भरपूर. आणि शक्यतो मला जास्त शूटिंग नाही करायची आज, कारण का आमचा दिवस आहे, आम्हाला एकमेकांसोबत स्पेंड करायचा आहे. सो बघूया. मी तेच विचार करते, शूट करून तर झालं, मी याला बोलते की मॅगी खाताना आपण एक करूया, थोडासा शॉर्ट घेऊया. तर हा बघ ह्याने तरी पण व्हिडिओ चालू ठेवली, मला क्लिक नाही झालं आणि गाणं पण लावलं. मला वाटलं हा तर चांगलं गाणं लावलंय. नंतर मग असं सरप्राईज द्यायचं असतं काही, असं सरप्राईज द्यायचं असतं. शिका ऋषिकेश कडून टिप्स घ्या जरा. माझी मॅगी येतच नाही तेव्हा बोलत असते मला की तुला काय नाही जमत, काय नाही देता येत. चला बाय. ऋषिकेश जास्त सरप्राईज बाय काय ऋषिकेश जास्त सरप्राईज पटकन देत नाही, तर दिला की खूप चांगला देतो. ऋषिकेश काय ऋषिकेश मला कसं, मला व्हिडिओ मध्ये जान्हवी जान्हवी पण करतो. कधी नाटकं करते. जान्हवी बोल नका मला. ते नाही सांग. चला बाय. तू काय बोल, मीच पूर्ण व्हिडिओ ऑक्युपाय करेन, बॅग एवढी मोठी बॅग हाय त्यात काय नाही. 2 वस्तू आहेत फक्त, दुसरं ह्याची काय पिशवी नाही. बघा, पिशवी बघा, जरा एस्थेटिक्स नाही पाळत. काढूया आपण, घे काढ तुझ्या हाताने काढ. हा मागे काय आहे, मागे काय, ते तुम्हाला नंतर दाखवेल काय दिलंय ते. हे काय आहे? काय हवं होतं माझ्या मागे, काय लागलेलं दिसतंय असतं का? नुसतं? नाही दिसत. नाही दिसत, बेला भेटत. नाही दिसत. हे तर मी असंच आणलं तुला ट्रायल साठी, बघ तुला कसं वाटतं. कॅडबरी गाईज घरी राहिली, आता घरी गेल्यावरती देईल तुला. आणि हे मी असंच आमच्यासाठी आणलंय खायला. ते आता आम्ही खाऊन नष्ट करून टाकू त्याला. लिटिल हार्ट दाखव ना, ते कशाला उगाच सस्पेन्स मध्ये ठेवेल. ह्याच्यात असं सस्पेन्स सारखं काय आहे सांगा, ह्याच्यात सस्पेन्स सारखं हेअर काय? ड्रायर घेऊन आलंय मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. केस पाहिजे नाही डोक्यावरती. पाहिजे ह्यालाच होता नुसता. मागे किती महिने माझा ना जीव खाल्लेला नुसता हेअर ड्रायर हेअर ड्रायर हेअर ड्रायर. एवढी कसली माझ्याकडे स्वतःकडे हेअर ड्रायर, एवढा फालतू हेअर ड्रायर आहे ना जो मी कधी वापरत पण बेला नाही. बेला विटाचा जो मी कधी वापरत पण नाही हेअर ड्रायर, तो मला हेअर ड्रायर म्हणजे कधीतरी वापरते. कारण का मला हेअर ड्राय करायला नाही आवडत, केस रफ होऊन जातात. आणि 4 केस नाही टाकल्यावरती त्याला हेअर ड्रायर पाहिजे. कसा आहे कसं टेस्टर आहे का त्यात? टेस्टर आहे, बेलाविटावाले टेस्टर नाही देत, नुसती बॉटल देतात. हे बघ तुझ्या आवडीचं आणलंय मी, तुला जे पाहिजे होतं ते. ह्याला मी पहिला सांगितलं की त्याचं फक्त त्याला वेगवेगळ्या नोझल्स वाले पाहिजे होते. राहू दे आता, हे घरी गेल्यानंतर ओपन कर. ओपनच आहे तो, ओपन बॉक्स डिलिव्हरी होते. आहे त्याचा नोझल. हे काय? मग मी तोच मागवलेला. ह्याला काहीतरी सस्पेन्स पाहिजे ना, मग ह्याला बोलली की नाही मी असं कुठेतरी साधा मागवलाय. आता मी आता याच्यात पुरले केस करले. केस नाही टाकल्यावरती मलाच पूर्ण घेतलंय ह्याने व्हिडिओ मध्ये, स्वतःला घेतच नाही. मी मेन आहे ना, माझं आडनाव पण मेन आहे ना. माझं आडनाव म्हणजे माझं आडनाव माईन आहे, जान्हवी माईन, पण त्याची स्पेलिंग आहे MAIN. इंग्लिशमध्ये MAIN चा अर्थ काय? मेन. सो सर्वजण मला स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये पण सर्वजण मेनच बोलतात. मेन, जान्हवी मेन,
जान्हवी मे. तसं आता सर्वांना माहिती आहे ऑफिस हॉस्पिटलला सर्वांना माहिती आहे की माईन आहे सिस्टरांचं म्हणणं. पण ते मेनचा तो जोक आहे की मेन करून सिस्टर कामावर सिस्टर खूप मेन आहेत. मेन सिस्टर ठेव माग. स्वतःच नुसती तारीफ करत राहील. मला बघते काय आहे. मला वाटतं ह्याच्यात बॅग आहे. इतका चांगला गिफ्ट दिला मी. बॅग आहे. बॅग आहे. मी त्याचं पण आधी गेस केलेलं की बॅग असणार. तर ह्याला आता ओपन कसं करायचं. ती मी ओपन केली ना मग मस्त हे केलेलं मी. होते बघा. हे मला फोडायला आवडतं माहितीये का. तुम्हाला आवडतं काय फोडायला. सर्वांना आवडतं ते फोडायला. मला कधी कधी वाटतं की मी रुचीला रोज करते का. मला बॅग तशी पण किती दिवसांपासून हवी होती. ते बघूया मी साईड बॅग आहे की कुठली बॅग मी आहे. विचार केला मी नाही देईल त्याला कोण देईल. आता पण इतकं तिला चांगलं चांगलं चाललंय. मी मॅगी खाल्ली काय खाऊन बस. नव्हती आणली. तुम्हाला पण दाखवते. आहे तशी चांगली आहे. चांगली म्हणजे चांगलीच आहे. ती बघा हे सर्व ह्याच्यामध्ये ठोसून देतात ना मला नाही आवडत. आहे की हे बघा याला दिलंय मी. हे घरी नाही. मस्त आहे ना. मला अशा बॅग आवडतात. म्हणजे अशा पकडायच्या बॅग आवडतात. म्हणजे त्या अशा लटकवतात ना. लटकावायचं पण आहे. हा ह्याला पण आहे लटकवायचं. मी आज जी बॅग आणली तिला पण आहे लटकवायचं असं. मग मी हे असं ठेवते. मला जी दया आली ही अशी साधी बॅग वापरायची कुठली मग म्हणून मी चांगली तिला- बॅग आहे समजलं ना. म्हणून मी साधी तिला अशी बॅग चांगली काय बॅग घेऊन दिली बघा. गब्बस. तुम्हाला कसं वाटलं माझं गिफ्ट. माझं गिफ्ट चांगलं वाटलं की ह्याचं गिफ्ट चांगलं वाटलं ते सांग. अरे तू माझं माझं गिफ्ट आता हे अर्ध तू घेऊन जा अर्ध मी घेऊन जाईन हे फोडायला. आणि आता आम्ही गाडीत किती पसारा केलाय तुम्हाला बघायचंय. पसाराच पसारा. किती पसारा आहे. आता तो आवरतो जरा मागे. गाडीला घर केलंय आम्ही. काहीच आता आम्ही जेवायला आलोय अलिबाग मध्ये. काय नाव आहे. वर्सोली बीचचं नाव आहे. काय आहे पोटभर कोकण. पोटभर कोकण मध्ये मी तुम्हाला दाखवते आज काय खातो. हे आहे आमचं लंच. आम्ही ऑर्डर केली आहे प्रॉन्स थाली आणि सुरमई थाली. सुरमई जरा मला छोटी वाटते पण ठीक आहे. इथे एंट्रन्सलाच आहे. वर्सोली बीचच्या एंट्रन्सलाच आहे पोटभर कोकण. ॲम्बियन्स पण चांगला आहे इकडचा. कसं आहे जेवण. नुसतीच भाकरी खातोय बघा. आता आम्ही जेवतो आणि जेवण झाल्यानंतर पुढे काय करणार आहोत कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. पहिलं तर आम्ही आमच्या ह्याची टायरची हवा संपलेली बोलते कमी झालेली तर ती भरायला गेलं आणि आता जेवायला आलंय. पहिला तर तुम्ही पण जेवा. दमल्या मॅडम जेवण तुझं ताट दाखव. माझं पण संपवलंय. जवळ तसाच आहे. भात तसाच आहे. इकडे बघा किती छान आहे. हॉटेलच्या मागचं कसं आहे
एकदम शांत आहे इकडे, एकदम शांत. सगळीकडे सुपारी नारळीची झाडं. भारी वाटतं बघा. आणि इकडे जान्हवी काय करते बघ, मातीत खेळते. तर गाईज आता आम्ही बरसोली बीच वरती थोडे फोटो काढले, थोडे रील्स बनवले. ते तुम्हाला बघायला भेटतीलच आमचे रील्स. आणि रील्सवर तुम्ही लाईक करा, बघा. आम्हाला प्रेम द्या. आणि काय करायचं आता? काय नाही, आता आम्ही बीच वरती फिरून झालं आमचं. बघा बीच दिसतोय की नाही. हा बघा बीच आमच्या मागे. दिसतोय. गाडी जाऊन पहिला पाय वगैरे गाडी जातो आणि मग एक छोटं सेलिब्रेशन करूया आपण. छोटं आता आणि मला दिलाय बघा कॅमेरा पकडायला. मला बोलतो तू पकड कॅमेरा, म्हणजे ह्याला पण माहिती आहे की चांगला कॅमेरा मी पकडते. गोळीचा झाला मातीत खेळून, आता मातीत खेळून झाला. आता चाललो. हा चालला, मला टाकून चाललायस. आता मी जातो, पाय वगैरे धुतो, गाडीत जातो, मग तुम्हाला दाखवतो. हा बघा आमचा ट्रायपॉड, माईक, आमचा हा जो मिनी ट्रायपॉड, पूर्ण सेटअप घेऊन आता आम्ही फिरतोय. आता आम्हाला खरंच असं वाटतंय की आम्ही खरंच कॉन्टेंट क्रिएटर झालोय. इकडे आलो, इकडे आलो, इकडे. बघा आता पुढे बघा, मिनी सेलिब्रेशन बघा, मिनी सेलिब्रेशन बघा गाईस काय व्ह्यू आहे. मस्त आहे ना. तुम्ही पण या आमच्या वर्सोली बीचला. आणि स्पेशली इव्हनिंगच्या टायमिंग मध्ये खूप दुपारी आलात तर काळे व्हाल, जसे आम्ही दुपारभर फिरून इथे काळे पडलोय. पण इव्हनिंगच्या टायमिंगला खरंच खूप पीसफुल आहे इकडे. तुम्ही बघू शकता क्राऊड भरपूर आहे तिकडचं. बघा तिकडे पण क्राऊड आहे आणि इथे पण माणसं भरपूर आहेत. खूप माणसं आहेत इव्हनिंगला चांगला. आणि इथे तुम्हाला खायचे पण, इथे तुम्हाला खायला पण खूप सारे ऑप्शन आहेत. आता आम्ही गेलेलो पोटभर मध्ये गेलेलो, ते पण चांगलं आहे. पण थाली वगैरे आणि बाकीचे स्नॅक्स वगैरे तुम्हाला खूप काय काय. सो आता त्याच्यातच बोलायचं ना, केसर नीटकर मागे टाकशील तर स्नॅक्सचे आयटम पण तुम्हाला भरपूर काय काय आहे. ट्रायपॉड बघा, सो तेलकट झालाय. फक्त इथं आल्यानंतर घाण नका करू, कोणी कचरा वगैरे काही टाकू नका. तशी घाण भरपूर झाली आहे. पण तुम्ही जी लोक येतील आमचे व्हिडिओ बघून त्यांनी प्लीज काही घाण करू नका. मध्ये सुंदर आहे आमचा. चला गाईज, आता आम्ही केक कट करतोय आमचा. हे होतं आमचं मिनी छोटं सेलिब्रेशन जे आम्ही करणार होतो, म्हणजे करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो. तर आता आपण केक कट करतोय. हा केक स्नॅपच्या नादात बघा काय केलंय. स्नॅप काढायच्या नादात बघा काय केलंय हिने. इथे हा. इथे कारच्या स्टेअरिंगला बघा केक लावलाय. कारच्या स्टेअरिंगला मी केक लावणार. मी सांगतोय की नको स्नॅप वगैरे, केक कट करूया. तर नाही, खरं बोल, स्नॅप काढ दे. चल खरं बोल. खोटं ह्यांना खोटं बोलशील, देवाला खोटं बोलशील. मी पण आहे. सिंपती बघा, सिंपती कशी घेते तुम्हाला देव वगैरे बोलून. मी त्यांना देव नाही बघत, देव बघतोय, वरचा देव. बर्थडे नाही तुझा, दोघांचा आहे आपला. चल, तुम्ही बघितलात ना केक, मी तुम्हाला परत दाखवते. हॅपी 8 लिहिलंय, हॅपी 8 वरून तुम्ही समजून घ्या. मी पकडणार वरती कसं कापायचा, कसं दिसेल कट कर. काय गाणं पण नाही लावलं आपण. गाणं मी टाकतो. ऍक्च्युली केक आम्ही ना सकाळपासून घेतलाय आणि तो मेल्ट झालाय. तर त्याचा ना स्पंज तयार झाला, स्पंज पूर्ण.
आता घरी जाऊन त्याला फ्रीज मध्ये ठेवायला हातात पण लागेल नाही येत. लवकरच. असू दे. हॅपी इट. तुम्हाला पण गाईज, तुम्ही पण खा. आमच्या जर्नीचा पार्ट झालाय आता, तुम्ही पण खूप मोठा पार्ट झालाय. सो तुम्ही सुद्धा केक खा आमच्याकडून. आणि आता मी निघतो, घरी जातो पटापट. चला चला, नाही आहोत अजून, बोलू आपण. बोलूया चला. मला बोलायला तर खूप आवडतं. मी तर दिवसभर रस्ताभर बोलेन आता तुमच्याशी. थोडासा केक खाते आणि मग तुमच्याशी बोलते. चला बाय. बाय नाही, ह्याला बाय बोलायची नुसती सवय, म्हणजे व्हिडिओ स्टॉप कर. मी चला तुमच्याशी आपण बोलते. नंतर बोलू. सध्या आता आम्ही जातो. अवतार खूप खराब झाला आज. आणि मला खरं तर आज विचारायचं होतं व्हिडिओच्या स्टार्टलाच की आम्ही दोघं कसं दिसतोय, पण मी विचारायला विसरले व्हिडिओ बनवायच्या एक्साइटमेंट मध्ये आणि आजच्या दिवसाच्या एक्साइटमेंट मध्ये. सो मी विचारायला विसरले. आणि आता खूप खराब झालेत केस पण. खूप बीच वर जाऊन आलो ना की केस खूप खराब होतात. ती हेड वॉश केल्याशिवाय परत नॉर्मलला नाही येत, हो की नाही? आणि ऋषीची पॅन्ट बघाल ना तुम्ही, तुम्हाला ऋषी बीच वरती आंघोळ करून आलाय, त्याने पूर्ण पूर्ण पॅन्ट खराब करून टाकली. लहान मुलं कशी बीच वरती गेल्या ती ओव्हर एक्सायटेड होऊन नुसती इकडे तिकडे उड्या मारायला लागतात, खेळायला लागतात. तसं वाटेल तुम्हाला ऋषीची पॅन्ट. मातीत कोण खेळत होता माहिती आहे ना तुम्हाला? मी माझे कपडे व्यवस्थित मातीत कोण खेळत होता माहिती आहे ना? मी माझे कपडे व्यवस्थित जपून वावरत होती, जे पण काय करू. हा नुसता म्हणजे तो विसरून गेला की त्याने व्हाईट पॅन्ट घातली वाटतं, हो की नाही? हो गाईज, हो कळलं त्यांना. हो आम्ही आता इथे अलिबाग वरना कारलेखिंडी लागते. तर ते गोल 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 आहे, त्या गोल गोल मध्ये मला कसं तरी व्हायला लागलं. मी शूट नाही केलं. मग आता थोड्या वेळात घर येईल, मग विचार केला काहीतरी शूट करूया थोडं. आता काय करायचं, मला खूप कस तरी होतंय आता. तर मगाशी जाताना पण ना मला तर कारलेखिंडीत एकदम असं खाल्लं असं वाटलं, वर आलंय. आता मला परत तसंच होतं, एकदम उलटी सारखं होतंय. तर व्हिडिओ एंड करूया आपण. चालेल. आता मी जान्हवीला सोडायला चाललोय. आणि मग आता हा मुद्दामून मला जान्हवी बोलतोय, है ना? मुद्दामून मला जान्हवी बोलतोय. आता मी जान्हवीला सोडतो घरी आणि मग मी पण घरी जातो. कशाला जान्हवी बोलतोयस? म्हणजे तिचं खरं नाव माहितीये का तुम्हाला? नाही ना? नाही ना? असं काय नाही, तिचं खरं नाव आहे नेत्रा की नाही ना? असं काय नाही. असं आहे हिचं खरं नाव. म्हणजे मी ते पाण्यातलं नाव असतं ना, ते माझ्या आईने म्हणजे पप्पांच्या मम्मीने पाळण्यातलं नाव, त्यांना माझं नाव नैनाच ठेवायचं होतं आईला. नैनाच. आणि माझ्या पप्पांनी माझं नाव, मी बॉर्न पण नव्हतं झाले तेव्हाच ठेवलेलं, म्हणजे डिसाईड केलेलं. त्यांचं असं होतं की हा मला मुलगीच होणार आणि मुलीचं नाव मी जान्हवीच ठेवणार असं. सो मी बॉर्न व्हायच्या आधीच, जेव्हा मम्मी प्रेग्नेंट होती तेव्हाच पप्पाने ठरवलेलं माझं नाव. सो पप्पा वॉज लाईक हा जान्हवीच, जान्हवी तर जान्हवीच नाव, आणि आईला नाव ठेवायचं होतं नैना. सो मग तिला माझं नाव नैना ठेवायचं होतं, म्हणून मग त्यांनी डिसाईड केलं की ठीक आहे आपण पाळण्यातलं नाव नैना ठेवूया. नैना पण नाही, नैना ठेवूया. आणि मग माझं नाव रिअल नेम तर जान्हवी आहे, पण त्याचं ती खुश राहिली पाहिजे, तिला मूड ऑफ नव्हता करायचा, म्हणून ते पाळण्यात नाव नाही, लगेच मूड ऑफ होते. तिला वाईट नको वाटायला, तिचं नाव नाही ठेवलं म्हणून. तर मग असं आहे. तर माझं नाव जान्हवी आहे. मला सर्वजण माझ्या घरी वगैरे सर्वजण जानू बोलतात. हे जेव्हापासून युट्यूब चालू केलं ना त्यापासून आम्हाला खूप जान्हवी करायला लागलंय. आज मी ह्याला जरा फ्लो मध्ये ऋषिकेश बोलली, तर मला बोलतो आता मी तुला जान्हवीच बोलणार, म्हणून आता मुद्दामून मला जान्हवी बोलला. चिडकी भोपी आहे तू, आहेस चिडका पिडका.
हाय चिडका. कोण आहे चिडका तुम्हाला माहिती आहे ना सर्वांना. गाईज बाय गाईज. ह्याला ना मला असं काय वाटतं माहितीये की ह्याला व्हिडिओ करायचीच नसते. प्रत्येक व्हिडिओ झाली ना झाली की नेक्स्ट शॉटला पण जात असतो किंवा काय. हा बाय गाईज. फक्त बाय गाईज. बाय गाईज शिवाय दुसरं कुठलं वाक्य ऋषीला बोलताच येत नाही. फेवरेट सेंटेन्स आहे त्याचा बाय गाईज. बाय गाईज. हा कर बाय. बाय कर बाय. बाय गाईज. आता आमचे व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मस्त आहे आमचे व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओचा वेट करा. आणि आमचे व्हिडिओ हो माहिती आहे तर आमचे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. आणि आमच्या इंस्टाला चॅनल इंस्टावरती पण इंस्टावरती पण जाऊन तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यावरती जाऊन पण तुमचं थोडं प्रेम द्या आम्हाला. आणि बस स्टे ट्यून. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. आधी टाकलं